सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा मसाजोग गावामध्ये जाणार आहेत आणि यावेळी ते देशमुख कुटुंबाची भेट घेतील। तसंच मसाजोग ग्रामस्थांनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाबाबत गावकऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाबाबत ते माहिती जाणून घेणार आहेत। त्यामुळे आज लक्ष असणार आहे ते जरांगे पाटील यांच्या या बीड दौऱ्याकडे। आज देशमुख कुटुंबांबरोबर ते चर्चा करणार आहेत। तसंच गावकऱ्यांनी पुकारलेले जे अन्नत्याग आंदोलन आहे त्याबाबत ते गावकऱ्यांबरोबर चर्चा देखील करणार आहेत। आणि या संदर्भात आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्याबरोबर बीडमधून जोडले जात आहेत। विकास, आज सर्वांचं लक्ष असणार आहे ते मनोज जरांगे यांच्या बीडमधल्या या दौऱ्याकडे, कारण देशमुख कुटुंबियांची ते भेट घेणार आहे। त्याचबरोबर तपास कुठपर्यंत आलेला आहे या संदर्भात आढावा घेणार असल्याचं कळतंय। काय काय नेमक्या आजच्या घडामोडी त्या ठिकाणी आहेत ज्यावर आपलं लक्ष असेल? अनुपमा, निश्चित या ठिकाणी आपण पाहतो की सोमवारी या ठिकाणी मसाजोगचे ग्रामस्थ जे आहेत त्यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती आणि या बैठकीमधून जवळपास 9 मागण्या ज्या आहेत त्या केल्या होत्या आणि यात प्रामुख्याने जी मागणी होती ती म्हणजे कृष्णा आंधळे आहे त्याच्या अटकेसाठी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आग्रही होताना पाहायला मिळाले होते। दरम्यान आणि त्यानंतरच अन्नत्याग आंदोलन जे आहे ते देखील 25 तारखेला केलं जाणार आहे। म्हणजे थोडक्यातच 25 तारखेचा अल्टिमेटम जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्या अगोदरच आज जरांगे पाटील जे आहे ती मसाजोग ग्रामस्थांची भेट घेणार आहेत। त्याबरोबरच देशमुख कुटुंब जे आहेत त्यांची देखील भेट घेणार आहेत। या भेटी दरम्यान आतापर्यंत झालेला जो तपास आहे त्याबरोबरच 25 तारखेला जे अन्नत्याग आंदोलन केलं जाणार आहे त्याच अनुषंगाने ते चर्चा देखील करणार आहेत। आणि एकंदरीतच या अन्नत्याग आंदोलनामध्ये जरांगे पाटील स्वतः सहभागी होतात की या ग्रामस्थांना ते विनंती करतात की हे आंदोलन तुम्ही करू नका, असं देखील प्रामुख्याने या ठिकाणी म्हटलं जाते। साधारण 11:30 वाजता मसाजोग गावामध्ये जरांगे पाटील पोहोचतील आणि त्यानंतर आधी देशमुख कुटुंबाची ते भेट घेतील, त्यांच्यासोबत चर्चा करतील आणि त्याच्यानंतर जे मसाजोग ग्रामस्थ आहेत त्यांच्याबरोबर ते संवाद साधणार आहेत। आणि या बैठकीनंतर जे आहेत ते हे आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे की नाही केलं जाणार याबाबत देखील ते सांगणार आहेत। आणि त्यामध्ये प्रामुख्याने जो कृष्णा आंधळे जो जवळपास 70 दिवसापासून आजही फरार आहे तो अजूनही यंत्रणेला सापडत नाहीये, त्यामुळे कृष्णा आंधळेला अटक केली जावी ही प्रमुख मागणी जी आहे ती आज या ठिकाणी केली जाणार आहे। अनुपमा, त्यामुळे आज मनोज जरांगे काय नेमकं या ठिकाणी बोलतात आणि देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर कशी आंदोलनाची दिशा असणार हे सगळं ठरणार आहे। आज जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। विकास, आपण वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।